धन्यवाद। या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया। बुवा मला जास्त काय बोलले नाही आणि 100% आम्ही दोन्ही बुवा मनोरंजन 100% करणार, पण एकमेकाला लागेल किंवा एकमेकाला लागेल किंवा एकमेकाला घरपर्यंत पोहोचण्या इतपत आमची कधीच बारी होत नाही। आणि खरोखर मंडळी एकदा जोरदार टाळ्या ह्या मंडळासाठी वाजवा। बघा त्यांची काय धावपळ आहे, म्हणजे पानापासून व मंडळात ते पोहोचवतात प्रत्येक मंडळीला। पानापासून, पान म्हणजे आपल्या कोकणी दिवसाचा माणसाचा श्वास हा नाही का पान, तर ह्याका पण आहे उगाच नाही सांगले। या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया। बघा वनी सुद्धा अतिशय सुंदर भजन या ठिकाणी सादर केलंय शंकराचं। मी सुद्धा या ठिकाणी मगाशी शिवतांडव म्हणून आमचं एक भजन सध्या व्हायरल होत आहे आणि तेच भजन मला या ठिकाणी घ्यायला सांगितलंय। प्रयत्न करतो नक्कीच। पण ब्रह्मा विष्णू आणि महेश या पृथ्वीचे पालन पोषण करते कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश। ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी काय प्रत्येकाला प्रत्येकाची कामं वाटून दिलेत। काय? विधाता, पालनहार आणि संहार। विधाता म्हणजे काय? ब्रह्माने काय करायचं? आपल्याला जन्माला घालायचं। पालनहार कोणी करायचं? विष्णू। आणि आपला संहार कोणी करायचा? म्हणजे आपल्याला मृत्यूजवळ कोणी न्यायचं? तर शंकर आले। असे त्या 3 देव आणि त्या 3 देवांच्या बायका। आता त्या दिवशी आता देव पण एवढे भारी आहेत, या प्रत्येक देवाच्या 2-2 बायका। किती? 2-2 म्हणजे देव पण लय भारी होते। म्हणजे ब्रह्माची कोण? सावित्री आणि शतरूपा। विष्णूची कोण? लक्ष्मी आणि अवदसा। आणि शंकराची कोण? गंगा आणि पार्वती। असे या 3 देवांच्या 2-2 बायका। पण त्या विष्णूला अवदसेची लग्न का करावं लागलं? कारण लक्ष्मीची लहान बहीण कोण? तर अवदसा। ज्यावेळी विष्णूला ती लक्ष्मी आवडली तेव्हा त्याने त्या लक्ष्मीला लग्नासाठी विचारलं, तेव्हा त्याने काय सांगितलं की नाही, जिथपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही तिथपर्यंत मी तुला लग्नात होकार देणार नाही। आता ताई म्हणजे कोण? अगदी रूपवान। या पृथ्वी तलावर तिच्यासारखी रूपवान कोण नाही। कोण? तिचं नाव अवदसा। ही तिची मोठी बहीण। आता करणार काय? विष्णूला तर आवडले ही लक्ष्मी, आता करणार काय? शेवटी विष्णूने काय केलंय? त्या अवदसेला एका ऋषीच्या गळ्यात बांधून दिली। एका ऋषीच्या गळ्यात बांधली, पण तिकडे एका तिचं पटलं नाही, तशीच निघून आली। विष्णूला बघितलं, गाचकन विष्णूला मिठी मारल्या। गाचकन विष्णूला मिठी मारलं, विष्णूला सोडायलाच तयार नाही। आता विष्णू हा पालन पोषण करता। आता विष्णूला हिने सोडलं नाही तर करणार काय? म्हणून नाईलाज असतं त्या विष्णूला देखील त्या अवदसेची लग्न करावं लागलं। या ठिकाणी शंकराचं भजन सादर करतोय। ओवन तसं काही मी वायफळ बोलणार नाही आणि ओवन सुद्धा माहिती आहे, ओवन सुद्धा माझी चांगली आहे, गुणी कलाकार म्हणून ओळख करून दिले। उगाच मी तुमका काहीतरी बोलले, कारण तुम्ही दिसताच पण जरा भारी माझ्यापेक्षा बॉडी आणि मी इले पण देवगडात आणि तुम्ही सांगलाच की सगळे कामधंद्यावाले माणसं, त्यामुळे जास्त काय बोलायचं नाही। ठीक आहे, मी शांत राहते। तुमची सगळी ही बोलण्याची जबाबदारी तुमच्यावर सगळी आहे। रुपावलीपासून पेटवा, किती पेटवायचं? तत्पूर्वी एक चिठी आली होती रुपावलीत नक्कीच, कारण सुरुवातीचं भजन होऊ दे, उगाच इकडे तिकडची गाडी नको, कारण बाजूलाच माझ्या गुरुजींचं भजन आहे, त्याच्यामुळे पहिलं तर मी काहीतरी गाणं म्हटलंय ना, त्याच्यामुळे नक्की हे गाणं म्हणणार रुपावलीत किंवा गजरात। हे वाढदिवस आहे त्यांचा, एक दिवस सन्माननीय शुभम, एकदा जोरदार टाळ्या शुभमसाठी वाजवा। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा देऊया। नक्कीच गाणं म्हणणार, परंतु भजनाच्या प्रथेप्रमाणे जसं आपण भजन चालतंय त्याप्रमाणे उगाच पैसे येले म्हणून आपण दुसऱ्याच्या नादात लागायचा नाही। गाणं म्हणणार 100%, गाणं म्हणणार असं नाही, गाणं म्हणणार पण आता नाही, नंतर।
रे म प म नि प नि म प म रे म प म नि प नि म प रे म प नि प म रे 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 नि रे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नाव तुझं
Hare